नाशिक रोडच्या गजबजलेल्या बाजारपेठेत बुधवारी पहाटे चोरट्यांनी 4 दुकानांचे शटर वाकवून रोख रक्कम लंपास केल्याची घटना घडली आहे। या प्रकारामुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून रात्रीची पोलीस गस्त वाढवण्याची मागणी होत आहे। शास्त्री पथ रोडवरील गोरे अँड सन्स आणि जेनेरिक मेडिसिन, शाहू महाराज पथवरील नम्रता स्वीट्स, जुने बिटकर रुग्णालय परिसरातील पीके मेडिकल तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोडवरील सिलोनिया केक शॉप या दुकानांना चोरट्यांनी लक्ष केले। चोरट्यांनी गोरे अँड सन्स मधून सुमारे 60,000 रुपये, जेनेरिक मेडिसिन मधून 35,000 रुपये, पीके मेडिकल मधून 10,000 रुपये आणि सिल्वनिया केक शॉप मधून 6,000 रुपये अशी एकूण 1,11,000 रुपयांची रोख रक्कम चोरून नेली। नम्रता स्वीटचे शटरही वाकवण्यात आले, मात्र तेथे रोख रक्कम न मिळाल्याने चोरटे पासार झाले। सदरची घटना पहाटे 2 ते 4 वाजण्याच्या दरम्यान घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे आणि संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून त्या आधारे पोलीस तपास करत आहे। या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे। दरम्यान जेनेरिक मेडिसिनचे ब्रह्मानंद प्रकाश वानकडे आणि गोरे अँड सन्सचे राकेश गोरे यांनी घटनेची माहिती देत परिसरात रात्रीची पोलीस गस्त वाढवण्याची मागणी केली आहे। वृत्तसंकलन विभाग, नाशिक रोड, नाशिक। लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजेच लोकशास्त्र न्यूज।